महाराष्ट्रात उद्योग वाढले, रोजगार निर्माण झाला. त्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आले. अनेकांचे संसार या उद्योगांवर उभे राहिले. कंपन्या बंद पडण्यामागं गुंडगिरी, कामगार संघटनांच्या नावाखाली होणारा त्रास, पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून येणारा दबाव, कंत्राट मिळवण्यासाठी केली जाणारी दहशत अशी इतरही अनेक कारणं आहेत. एका कारखान्याचं शटर खाली आलं की त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होतो. म्हणूनच सरकारनं उद्योग वाढीबरोबरच उद्योग टिकवण्यासाठी नीती आखली पाहिजेत. बंद पडणाऱ्या कंपन्यांचं वास्तव. महाराष्ट्राच्या उद्योग विश्वात नेमकं चाललंय काय? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात. पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड अशा अनेक जिल्ह्यांनी औद्योगिक ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रात उद्योग वाढले, रोजगार निर्माण झाला. त्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आले. अनेकांचे संसार या उद्योगांवर उभे राहिले. पण आता या उद्योग विश्वासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. नवे उद्योग आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा होत आहेत. त्याचवेळी अस्तित्वात असलेले उद्योग बंद का पडत आहेत? हा प्रश्न केवळ उद्योजकांचा नाही, तो कामगारांचा आहे, तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारांचा आहे, तो राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही आहे. संसदेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रश्न विचारला होता. त्यांच्या उत्तरातून राज्यातील कंपन्यांच्या स्थितीची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील 36,299 खाजगी कंपन्या विसर्जित झाल्या किंवा कंपनी रजिस्टरमधून वगळण्यात आल्यात. यामध्ये प्रमुख शहरांसोबत अहिल्यानगरमधील 308 कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र या आकड्यांकडे पाहताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कंपनी रजिस्टरमधून नाव वगळलं म्हणजे प्रत्येक कारखाना प्रत्यक्ष बंद पडला असं सरसकट म्हणता येणार नाही. निष्क्रिय कंपन्यांची नावं रजिस्टरमधून वगळण्याची प्रक्रिया कायद्यानुसार होते. केंद्राच्या कॉर्पोरेट डेटा पोर्टलवरही अशा नोंदी घेतल्या जातात. त्यामुळं या 36,299 कंपन्यांचा आकडा आला म्हणजे तितके कारखाने बंद पडले असा अर्थ काढणं योग्य ठरणार नाही. पण यामुळं मूळ प्रश्न संपत नाही. कंपन्या निष्क्रिय का होतात? उद्योग का आजारी पडतात? रोजगार का कमी होतो? आकड्यांवर वाद असला तरी प्रश्न गंभीर आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आपल्याकडं नसल्याचं म्हटलंय. संबंधित आकडे तपासून घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. म्हणजेच आकड्यांची पडताळणी होणं आवश्यक आहे. पण त्याचवेळी जुलै 2026मध्ये उद्योगमंत्र्यांनी यासंबंधी माहिती दिली होती. गेल्या 4 वर्षात राज्यातील सुमारे 12,000 लघुउद्योग बंद पडल्याचं उद्योगमंत्र्यांनी मान्य केलं होतं. त्यासाठी आर्थिक मंदी, वित्तपुरवठ्याच्या अडचणी, जुनं तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांच्या समस्या आणि बाह्य आव्हानं यांचा उल्लेख झाला होता. अर्थात उद्योग बंद पडणं हा आकड्यांचा विषय नाही, तो हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे. सगळ्या उद्योगांच्या बंद होण्यामागं एकच कारण नसतं. काही कंपन्या व्यवसायात अपयशी ठरतात, काहींची आर्थिक परिस्थिती बिघडते, काही कंपन्या विलीन होतात, काही निष्क्रिय राहतात, काही जाणीवपूर्वक व्यवसाय बंद करतात. पण प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या उद्योगांसमोरही अनेक अडचणी आहेत. पहिली अडचण आहे भांडवलाची. लघु आणि मध्यम उद्योगांकडं मोठ्या कंपन्यांइतकं आर्थिक बळ नसतं. कच्चा माल घ्यायचा, कामगारांचे वेतन द्यायचं, वीज बिल भरायचं, कर भरायचे, ग्राहकांकडून पैसे उशिरा आले तर उद्योगांचं चक्र अडतं. कागदावर उद्योग नफ्यात दिसतो पण हातात खेळतं भांडवल नसतं. मग कर्ज वाढतं, व्याज वाढतं, शेवटी उद्योग आजारी पडतो. दुसरी मोठी अडचण आहे थकबाकीची. मोठ्या कंपन्यांकडून किंवा सरकारी यंत्रणांकडून लघु उद्योगांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्याचा फटका थेट छोट्या उद्योजकाला बसतो. मोठ्या कंपनींना काही महिने पैसे उशिरा मिळाले तरी ती तग धरू शकते. छोटा उद्योजक मात्र काही महिन्यात अडचणीत येतो. तिसरी अडचण आहे तंत्रज्ञानाची. जुनी यंत्रसामुग्री म्हणजे वाढता उत्पादन खर्च. आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करणं कठीण होतं. जग बदलत आहे, उत्पादनाची पद्धत बदलत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञान उद्योगात येत आहे. महाराष्ट्रातील लघुउद्योगांनी हे बदल स्वीकारले नाहीत तर त्यांची स्पर्धात्मक ताकद कमी होईल. चौथी अडचण आहे पायाभूत सुविधांची. रस्ता खराब असेल तर वाहतूक खर्च वाढतो, माल वेळेवर पोचत नाही, वीज पुरवठा अस्थिर असेल तर उत्पादन थांबतं, औद्योगिक वसाहतीत पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन किंवा वाहतूक व्यवस्था अपुरी असेल तर त्याचा खर्च उद्योजकाला सहन करावा लागतो. सध्या चाकण परिसरात हीच अडचण निर्माण झाल्यानं तिथल्या कंपन्या स्थलांतराच्या विचारात आहेत. पाचवी अडचण आहे प्रशासकीय प्रक्रियेची. उद्योग चालवण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात. नियम आवश्यक आहेत, पण नियमांची संख्या आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये संतुलन आवश्यक आहे. उद्योगाला नियम नकोत असं नाही, उद्योगाला अनिश्चितता नको आहे. एक परवानगी किती दिवसात मिळेल, एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किती कार्यालय फिरावी लागतील याचं स्पष्ट उत्तर उद्योजकाला मिळालं पाहिजे. आणखी एक अडचण आहे ती गुंडगिरीची. अनेक कंपन्या बंद पडण्यामागं त्या भागातील गुंडगिरी, कामगार संघटनांच्या नावाखाली होणारा त्रास, पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून येणारा दबाव, कंत्राट मिळवण्यासाठी केली जाणारी दहशत अशी इतरही अनेक कारणं आहेत. कामगार आणि उद्योजक यांच्यातील संबंध चांगले असले पाहिजेत. महाराष्ट्र सरकार नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवे औद्योगिक धोरणही जाहीर झालंय. नवी गुंतवणूक आली पाहिजे, नवे उद्योग आले पाहिजेत, नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत, याबाबत दुमत नाही. पण नवीन उद्योग आणताना जुने उद्योग वाचवण्याची व्यवस्था किती सक्षम आहे? म्हणूनच सरकारनं उद्योग वाढीबरोबर उद्योग टिकविण्याची नीती आखली पाहिजे. उद्योग आजारी पडल्यावर तो बंद होण्याची वाट पाहू नये. जसा रुग्ण गंभीर होण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते, तशी उद्योगांचीही नियमित तपासणी केली पाहिजे. एखाद्या उद्योगाची वीज थकबाकी वाढत आहे, बँकेचं कर्ज थकलं आहे, कामगारांचे वेतन रखडलं आहे, उत्पादन सातत्यानं कमी होत आहे, ग्राहकांकडून पैसे येत नाहीत, अशा संकेतांवर सरकारच्या उद्योग विभागानं लक्ष ठेवलं पाहिजे. उद्योग बंद झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा बंद होण्यापूर्वी मदत करणं अधिक महत्त्वाचं आहे. सरकारनं जिल्हानिहाय औद्योगिक आरोग्य यंत्रणा उभी करावी. आजारी उद्योग ओळखावेत, त्यांची कारणं शोधावीत. आर्थिक पुनर्रचना, तंत्रज्ञान सुधारणा, बाजारपेठ, कौशल्य, पायाभूत सुविधा यापैकी नेमकी अडचण कोणती आहे हे ठरवावं. उद्योगांना शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी देता येणार नाही, पण कर्जाची पुनर्रचना करता येणं शक्य आहे. प्रत्येक तोट्यातील उद्योगाला कायमस्वरूपी सरकारी मदत देणं हा उपाय नाही, पण तात्पुरत्या संकटात सापडलेल्या उद्योगाला उभं करण्यासाठी संधी दिली पाहिजे. कर्जाची मुदत वाढवणं, व्याजदरात सवलत देणं, काही काळासाठी हप्ता स्थगित करणं असे पर्याय वापरता येतील. मात्र कायम तोट्यात असलेल्या उद्योगाला कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्यापेक्षा सक्षम उद्योगाला पुन्हा उभा करणं महत्त्वाचं आहे. लघु उद्योजकांचे पैसे मोठ्या कंपन्यांकडे अडकले तर त्याचा परिणाम गंभीर होतो. सरकारी खरेदीमध्ये लघु उद्योगांची देयकं वेळेवर मिळाली पाहिजेत. मोठ्या कंपन्यांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रभावी यंत्रणा हवी. लघु उद्योगाला कर्ज देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याला त्याच्या कामाचे पैसे वेळेवर मिळणं महत्त्वाचं आहे. जुन्या यंत्रसामुग्रीमुळं उत्पादन महाग होत असेल तर उद्योग स्पर्धेत टिकणार नाही. त्यामुळं तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी व्याज सवलत, सामायिक तंत्रज्ञान केंद्र, प्रशिक्षण आणि उद्योग क्लस्टर यांना चालना द्यावी. महाराष्ट्राच्या नव्या औद्योगिक धोरणातही गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उद्योगस्नेही वातावरणावर भर दिला आहे. ही धोरणं कागदावर न राहता कारखान्यांच्या पातळीवर पोचली पाहिजेत. व्यवसायात अपयश येणं हा गुन्हा नाही. एखादा उद्योजक अपयशी झाला म्हणून त्यानं आयुष्यभर कर्जात अडकून राहणं योग्य नाही. व्यवसाय बंद करण्याची प्रक्रिया सोपी असावी, पण त्याचबरोबर चालू शकणारा उद्योग पुन्हा सुरू करण्याची संधीही मिळाली पाहिजे. उद्योग सुरू करण्या इतकीच सोपी व्यवस्था उद्योग बंद करण्यासाठी आणि पुन्हा सुरू करण्यासाठी असेल तर उद्योजकतेला अधिक बळ मिळेल. महाराष्ट्राकडं मोठी बाजारपेठ आहे, बंदरांची सुविधा आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, कुशल मनुष्यबळ आहे, औद्योगिक वसाहती आहेत, वाहतूक आणि दळणवळणाची मोठी यंत्रणा आहे. या ताकदीमुळंच देशभरातील लोक महाराष्ट्रात रोजगारासाठी आले.
म्हणूनच उद्योगाचं स्थलांतर किंवा बंद होणं हा केवळ उद्योग विभागाचा विषय म्हणता येणार नाही. तो राज्याच्या आर्थिक भवितव्याचा विषय आहे. सरकार दरवर्षी किती नवीन उद्योग आले, किती गुंतवणूक झाली, किती रोजगार निर्माण होणार याची आकडेवारी सांगतं. ती आवश्यकच आहे, पण त्यासोबत आणखी 2 आकडेही जाहीर झाले पाहिजेत. ते म्हणजे किती उद्योग बंद पडले आणि किती उद्योग बंद पडण्यापासून वाचवले. यातूनच उद्योगवाढीचं खरं चित्र दिसेल. नवीन उद्योग आणणं ही उपलब्धी आहेच, पण अस्तित्वातील उद्योग टिकवणं ही त्याहून मोठी उपलब्धी आहे. कारण उद्योग म्हणजे फक्त मशीन, इमारत आणि भांडवल नाही. उद्योग म्हणजे रोजगार, उद्योग म्हणजे कुटुंबाचे संसार, उद्योग म्हणजे बाजारपेठ, उद्योग म्हणजे राज्याच्या अर्थव्यवस्थेची चालना. म्हणून महाराष्ट्रासमोर आता केवळ किती नवे उद्योग आणले हा प्रश्न नसावा, त्यासोबत किती उद्योग वाचवले हाही मुद्दा असला पाहिजे. उद्योगाच्या शिखरावर पोहोचलेल्या महाराष्ट्राला आता उद्योग टिकवण्याचीही काळजी घ्यावी लागेल. कारण नवीन कारखान्यांचं उद्घाटन छायाचित्रात दिसतं, पण बंद पडलेल्या कारखान्याच्या शटरमागं कित्येक कुटुंबांचं भविष्य अंधारात जातं. आकडे कोणतेही असोत, त्या बंद शटरकडं सरकारनं वेळेत पाहिलं पाहिजे. उद्योग वाढीच्या घोषणांसोबत उद्योग टिकण्याची खात्री महाराष्ट्राला अधिक गरजेची आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.